छत्रपती संभाजीनगर शिक्षण मंडळाच्या सचिव आणि नागपूर विभागाच्या माजी शिक्षण उपसंचालक वैशाली जामदार यांना अखेर अटक करण्यात आली आहे। ही केवळ एक व्यक्तीची अटक नसून संपूर्ण शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उभं करणारी घटना आहे। काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊ आमच्या सविस्तर रिपोर्टमध्ये। याच्यामध्ये आपण जे SIT मार्फत या ठिकाणी 2 गुन्ह्याचे जे गुन्हे दाखल झालेले सदर आणि सायबर पोलीस स्टेशनला, त्याच्या अंतर्गत आतापर्यंत आपण 15 लोकांना अटक करण्यात आली आहे। सध्या आमच्याकडे जे तत्कालीन शिक्षण अधिकारी चिंतामणी वंजारे होते यांनाही आम्ही अटक करून 29 पर्यंत त्यांना कोर्टाने PCR रिमांड दिलेला आहे। त्यानंतर आम्ही काल वैशाली जामदार यांनाही जे डेप्युटी डायरेक्टर एज्युकेशन औरंगाबाद आहेत यांनाही काल आम्ही ट्रान्झिट वॉरंट घेऊन या ठिकाणी अटक करण्यात आलेली आहे। त्यांनाही आज कोर्टामध्ये प्रोड्यूस करून आणि त्यांच्या संबंधित जो काही त्यांचा निष्पन्न रोल त्या ठिकाणी झालेला आहे त्याच्या अनुषंगाने आम्ही पुढील तपास करू। सर, वैशाली जामदार तुम्हाला प्रतिसाद देत नव्हतं, तुम्ही अनेक वेळा त्यांना नोटिसेस बजावला होता अशी देखील माहिती आहे, त्यामुळे तिकडे जाऊन त्यांना अटक करावी। त्याच्यामध्ये आम्ही जो सदर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे त्याच्या अनुषंगाने आम्ही त्यांना हजर राहण्यासंबंधी नोटीस बजावली होती। त्यांनी त्या ठिकाणी एक कारण कळवलं होतं की सध्या मला येता येणार नाहीये। नंतर आम्हाला ज्या सायबरच्या गुन्ह्यामध्ये पुन्हा आम्हाला त्यांचा रोल निष्पन्न झाला। त्यांच्या कार्यकाळात काही शालार्थ ID या ठिकाणी तयार झाल्याचं निष्पन्न झालं आणि म्हणून त्यांना आम्ही काल अटक करण्यात आलेली आहे। कसा त्यांचा रोल कसा होता आणि किती शालार्थ ID साठी किती कालावधी? त्याच्यामध्ये जो काही कालावधी आम्ही 2010 पासून या ठिकाणी आम्हाला जी काही माहिती प्राप्त झाली होती त्या ठिकाणी तत्कालीन त्या ठिकाणचे अधीक्षक पाटील यांनी FIR दाखल केली होती। त्यांच्या स्क्रुटिनी समितीपुढे हे निष्पन्न झालं होतं की जे काही 1111 प्रस्ताव त्या ठिकाणी प्राप्त म्हणजे नियुक्त शालार्थ ID देण्यात आलेल्या होत्या त्यापैकी फक्त 350च्या आसपास प्रकरणं त्यांच्याकडे प्राप्त होती। इतर प्रकरणं प्राप्त न होता सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी त्या ऑफिसकडून शालार्थ ID इश्यू झालेल्या होत्या। त्याच्या अनुषंगाने काही शालार्थ ID जे आम्ही आतापर्यंत 3 तत्कालीन डेप्युटी डायरेक्टर या ठिकाणी अटक केलेले आहेत त्याच्यामध्ये प्रत्येकाचा रोल त्या ठिकाणी निष्पन्न आम्हाला दिसून आला आणि त्या ठिकाणी त्याचबरोबर जे काही तत्कालीन माध्यमिक अधिकारी सुद्धा त्यासोबत होते त्यांचाही रोल या ठिकाणी निष्पन्न होत आहे। त्याच्या अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी चौकशी करत आहोत। सर, या प्रकरणामध्ये सतीश मुंडे जे निवृत्त शिक्षण उपसंचालक होते त्यांना देखील आपण अटक करण्याचा प्रयत्न केला, मात्र ते फरार असल्याची माहिती आहे, काय तथ्य आहे? त्यासंबंधी त्यांचाही रोल या ठिकाणी निष्पन्न होत आहे आणि त्याच्या अनुषंगाने आम्ही त्यांचाही शोध घेत आहोत। त्या ठिकाणी लवकरच योग्य ती कारवाई केली जाईल। तयार करण्यासाठीच यांच्या आर्थिक व्यवहार व्हायचा म्हणजे तो शिक्षक नोकरीवर असो किंवा नसो, शालार्थ ID क्रिएट केल्यावर यांना आर्थिक फायदा व्हायचा नाही। शालार्थ ID क्रिएट करणं याने शासकीय नियुक्ती मिळणं त्यानंतर त्याचे पेमेंट किंवा जे अनुदान मिळणं ह्या गोष्टी पुढं होत होत्या। त्याच्या अनुषंगाने कुठेतरी या ठिकाणी आर्थिक घोटाळा झाल्याचं दिसून येतं। यामध्ये जो क्लरिकल स्टाफ असेल त्यांचे जे सबऑर्डिनेट असतील, इन्स्पेक्टर असतील किंवा अधीक्षक असतील या ठिकाणी त्यांचा सहभाग दिसून येतो। एकंदरीत हे प्रकरण पाहिलं तर माध्यमिक शिक्षण अधिकारी, त्यानंतर त्यांचं क्लरिकल स्टाफ, त्यानंतर डेप्युटी डायरेक्टर ऑफिस, त्यांचा क्लरिकल स्टाफ, त्यांची पडताळणी जी काही समितीचे अधीक्षक असतील काही ठिकाणचे तर त्यांचाही रोल या ठिकाणी निष्पन्न होतोय। काही लोकांना हायकोर्टाने ॲडिंटिरियम दिली आहे, काही लोकांची काल हायकोर्टाने जामीनही फेटाळला आहे। त्याच्या अनुषंगाने आम्ही पुढील कारवाई करत आहोत। सर, आतापर्यंत किती हे शालार्थ ID जे बोगस आहे ते आढळून आलेले आहेत? जो आम्ही आरोपी मंगा म्हणून ज्या ठिकाणी आम्ही अरेस्ट केलेलं होतं त्याच्या निष्पन्नातून 1000 ते 1200 ID त्यांनी बनवलेले आहेत। त्याच्यामध्ये फक्त 300 ते 350 फक्त प्रकरणं त्यांच्याकडे प्राप्त होते। इतर त्यांनी प्रकरण प्राप्त न होता शालार्थ ID दिल्याचे निष्पन्न होते। त्याच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा रोल आहे जे पे युनिटचे इन्चार्ज आहेत वाघमारे, हे सध्या फरार आहेत। त्यांचे मुख्यतः रोल याच्यामध्ये आम्हाला निष्पन्न होत आहे। त्याच्या अनुषंगाने सुद्धा आम्ही त्यांचा तपास करत आहोत। सर, म्हणजे बोगस किती होतं म्हणजे याच्यातले त्यांनी नाही, ज्या शालार्थ ID जे त्यांनी हे करायला पाहिजे होतं पडताळणी समितीकडून प्रकरण स्क्रुटिनी झाल्यानंतरच ते शालार्थ ID दिले जातात, पण ते न होता सुद्धा आतापर्यंत जे नागपूर शहर आणि नागपूर ग्रामीण असे मिळून 623 शालार्थ ID 29 शालार्थ ID आम्हाला माहिती प्राप्त झालेली आहे आणि इतर सुद्धा ज्या डिव्हिजनमध्ये त्याची सुद्धा आम्ही माहिती पुढील तपासात प्राप्त करून घेत आहोत। सर, आतापर्यंत या सगळ्या प्रकरणामध्ये नेमका कितीचा घोटाळा म्हणजे कितीचा आर्थिक हे झालं असेल, सरकारचे किती नुकसान झालं असेल, काय नाही? याच्यामध्ये जे काही त्यांनी शालार्थ ID दिली पाहिजे, जी प्रोसिजर केली पाहिजे होती की जे माध्यमिक अधिकाऱ्याकडून हे प्रकरण ज्यावेळेस डेप्युटी डायरेक्टर ऑफिसकडे येते आणि त्यानंतर स्क्रुटिनी समिती झाल्यानंतर त्याला मान्यता देण्यात येते आली, या ठिकाणी हे तपासात हे निष्पन्न येते की कुठेतरी हे प्रकरण
जे स्क्रुटिनी समितीकडे न जाता डायरेक्ट त्यांना शालार्थ आय डी दिले गेले असं प्राथमिकदृष्ट्या दिसून येतं. तसेच जरी एखाद्या ठिकाणी जर 200 शिक्षक त्यांची नियुक्ती झाली मे महिन्यामध्ये आणि त्यानंतर जूनमध्ये किती शिक्षक वाढले ह्याचं जे माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांनी इन्स्पेक्शन किंवा जो त्यांचं जे निरीक्षण असू द्या किंवा त्यांचं सुपरविजन असणं गरजेचं होतं, त्या ठिकाणी सुद्धा त्या माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांनी कुठेतरी दुर्लक्ष केल्याचं दिसून आलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांचा सहभाग दिसून येतो. शिक्षणाचा गाभा असलेल्या यंत्रणांमध्ये जर अशा प्रकारे भ्रष्टाचार होतो तर समाजात शिक्षण संस्थांवरील विश्वास डळमळीत होतो. वैशाली जामदार यांच्यावर झालेली ही कारवाई ही केवळ सुरुवात असून पोलिसांचा तपास सुरू आहे आणि इतर दोषीवर लवकरच अटक होण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा सखोल तपास, दोषीवर कठोर कारवाई आणि पारदर्शकतेची मागणी करण्यात येत आहेत. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज.